चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी वर्ग 5वीत शिकत आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना नवोदय परीक्षेची तयारी करायची अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी खास आसान आहे लर्निंग विथ रुडगे सर या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण तयारी मॅथ असेल, परिसर अभ्यास असेल, बुद्धिमत्ता असेल, प्रत्येक घटकावर व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे. आता यापूर्वी आपण या नवोदय परीक्षेचा व्हिडिओ या आसान आहे लर्निंग विथ रोडगे सर या यूट्यूब चॅनलला टाकलेत. आपण सर्वप्रथम संख्या आणि संख्या पद्धतीचा पूर्ण कन्सेप्ट वाईज आणि त्यावर MCQ त्या ठिकाणी टाकलेले आहेत. त्यानंतर आपण या ठिकाणी परिसर अभ्यासातील पहिला घटक नैसर्गिक पर्यावरण या घटकातील 5 नद्या, पर्वत, प्राणी, झाडे आणि पावसाचे चक्र या घटकावर सुद्धा या ठिकाणी प्रश्न आपण टाकलेले आहेत. आणि त्यानंतर आपण MCQ पाहत आहेत. यापूर्वी आपण झाडे, नद्या, पर्वत या घटकावरती MCQ पाहिले. आज आपण या ठिकाणी प्राणी आणि उद्या आपण पावसाचे चक्र या घटकावरती व्हिडिओ मी आपल्या सर्वांसाठी घेऊन येणार आहे. तर चला आज आपण क्वेश्चन चालू करूयात. सर्वांना या ठिकाणी सांगतो की कशा प्रकारे आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतात. तर पहिला प्रश्न या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो, प्राणी हे कोणत्या गटात येतात? खूप सोपा वाटणारा प्रश्न. आता या ठिकाणी निर्जीव मध्ये तर येणार नाहीत. त्यानंतर या ठिकाणी प्राणी हा खनिजामध्ये प्रकार नाहीये, वनस्पती झाडामध्ये प्राणी येत नाही. तर आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी असणार आहे सजीवामध्ये प्राण्याचा प्रकार काउंट केला जातो. आता तुम्ही म्हणता सर वनस्पती सुद्धा सजीव आहे, तर त्यामध्ये येतात का? तर नाही. वनस्पती म्हणजे एक हरित क्रांती, हिरव्या प्रकारचे जे रोपं असतात, झाडं असतात, त्याला आपण वनस्पती त्या ठिकाणी म्हणतो. आता पुढील प्रश्न काय आहे? प्राणी काय खातात? इथं संकुचित, लक्षात घ्या, संकुचित पर्याय फक्त किंवा केवळ जर आलं तर ते उत्तर नसणार आहे. त्या ठिकाणी काय म्हणलंय? फक्त माती खातात, फक्त पाणी चुकीचं आहे, फक्त हवा चुकीचं आहे. तर या ऑप्शन पैकी करेक्ट उत्तर काय आहे? अन्न. फक्त अन्न खात नाही तर पाणी सुद्धा पितात. पण त्या 4 पर्यायापैकी करेक्ट उत्तर निवडायचं असतं. फक्त हा संकुचित पर्याय असल्यामुळे त्या ठिकाणी ते उत्तर नसणार आहे. तर उत्तर तुमचं असणार आहे अन्न. प्रश्न क्रमांक 3 काय सांगतो पहा विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणता प्राणी स्वस्त प्राणी आहे? आता या ठिकाणी स्वस्त म्हणजे त्यांना अपेक्षित काय? जे प्राणी आपल्या पिल्लांना दूध पाजतात किंवा त्या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल, ज्या प्राण्याच्या अंगावर केस असतात अशा प्राण्यांना स्वस्त प्राणी असे म्हणतात. तर याचं करेक्ट उत्तर असणार आहे, या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे मांजर, बेंडूक, मासा आणि पक्षी. या ठिकाणी हे सर्व चुकीचे उत्तर असणार आहेत. करेक्ट असणार आहे, लक्षात ठेवा, मांजर जे की आपल्या पिल्लांना दूध पाजतात किंवा त्यांच्या शरीरावर बारीक बारीक केस असतात. बरं, नेक्स्ट प्रश्न काय विद्यार्थी मित्रांनो, तर खालीलपैकी कोणता प्राणी कीटक आहे? कीटक कोणता आहे असा प्रश्न विचारलेला आहे. आता या ठिकाणी कुत्र कीटकामध्ये तर का हत्ती, तर का गाय, तर का नाही? तर मोर करेक्ट उत्तर आहे फुलपाखरू हे कीटकामध्ये येतो. त्यानंतर पुढील प्रश्न काय विद्यार्थी मित्रांनो, तर प्राणी कोणत्या गोष्टीमधून श्वसन घेतात? खूप चांगला प्रश्न आहे. माणसाप्रमाणेच प्राणी सुद्धा फुफ्फुसातून श्वसन घेतात. तर आपलं करेक्ट उत्तर असणार आहे फुफ्फुस. तर चुकीचं उत्तर असणार आहे नाकातून, तोंडातून, त्वचेतून. या ठिकाणी तुम्ही नीट लक्षात घेतलं तर फक्त नाकातून असा ऑप्शन असल्यामुळे ते चुकीचं आहे. तोंडातून सुद्धा चुकीचं आहे. त्याचबरोबर त्वचेतून, काही जण म्हणतात तोंडातून सुद्धा श्वास घेतो आपण, हो बरोबर आहे. पण त्या ठिकाणी जो फुफ्फुस जो आहे श्वसनाशी संबंधित पार्ट आहे, त्यामुळे त्याचं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर पुढील प्रश्न काय? गायीचे पिल्लू काय म्हणतात? खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. तर गायीच्या पिल्लांना बछडा, पिल्लू, कोकरू म्हणत नाही. तर करेक्ट उत्तर असणार आहे वासरू म्हणतात. काय म्हणतात? वासरू. शूर हा कोणता प्राणी आहे? शेर नाव आहे, म्हणजे त्यांना शेर हा मांसाहारी आहे, शाकाहारी आहे, कीटक आहे का जलचर आहे? म्हणजे जलचर म्हणजे जे पाण्यात राहतात, कीटक म्हणजे जे बारीक साईजनं असतात, छोटे बारीक. ओके. तर शाकाहारी म्हणजे काय? जे प्राणी
मांस खात नाहीत, दुसऱ्या प्राण्यावर अवलंबून नसतात, त्यांना शाकाहारी म्हणतात. आणि मांसाहारी म्हणजे काय, जे प्राणी दुसऱ्या प्राण्यांना मारून खातात म्हणजे मांसावर अवलंबून असतात त्यांना मांसाहारी असतात. शेर या ठिकाणी वाघ सुद्धा शब्द येऊ शकतो. पुढील प्रश्न आहे, कुत्रा कोणता प्राणी आहे? नीट लक्ष द्या. म्हणजे कुत्रा हा पाळीव प्राणी आहे का, जंगली प्राणी आहे का, पक्षी आहे किंवा तो मासा आहे? पहिली गोष्ट तर हे प्रश्न पर्याय चुकीचे आहेत. कुत्रा हा पक्षी पण नाही, कुत्रा हा मासा पण नाही. आता उरले दोन पर्याय, पाळीव आणि जंगली. जंगलामध्ये कुत्रे पाहायला भेटतात, पण जनरली कुत्रा हा पाळीव प्राण्यामध्ये येतो. बरेच व्यक्ती त्यांना पाळतात, आपल्या घरी ठेवतात. घरात प्रत्येकाचा कुत्रा असतो, जेणेकरून तो घराचे राखण करतो. ओके, या ठिकाणी पुढील प्रश्न काय विद्यार्थी मित्रांनो, हत्तीचे वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य विचारले. आता आपण या ठिकाणी लहान आकार असतो, चुकीचं आहे. धारदार दात असतात, मान्य आहे बरं का. लांब शेपटी असते, हे पण चुकीचं आहे. मोठे कान व सोंड असते. या ठिकाणी एक उत्तर आपण करेक्ट करणार आहोत, पण धारदार दात असते हे सुद्धा करेक्ट आहे. धारदार म्हणण्यापेक्षा नाही तर धारदार दात असते हे पण चुकीचं आहे. तर करेक्ट उत्तर तर हे दिसतंय का, मोठे कान असतात हे मान्य, त्याचबरोबर सोंड असते हे पण मान्य आहे. तर हे दोन्ही सुद्धा उत्तर असू शकतात, पण मोर करेक्ट काय आहे? मोर करेक्ट असणार आहे मोठे कान व सोंड. धारदार त्याचे दात असतात. दात जो तो पाहिला तर समोरून असा असतो आणि असते सुईच्या टोकाने दाबण्यासाठी. हत्तीचा दात खूप मोठा असतो. मी तुम्हाला उदाहरण देतो, पुढचा भाग बारीक असतो, त्यामुळं त्याच्यापेक्षा मोर करेक्ट उत्तर काय, मोठे कान असतं हे बरोबर आहे, सोंड असते हे पण बरोबर आहे. म्हणून ऑप्शन नंबर ए त्या ठिकाणी आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 12वा, उंट वाळवंटात कसा राहतो? महत्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. त्या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर आपण पाहणार आहोत. त्यांच्या कुबडी चरबी साठवल्यामुळे राहतो. लहान पाणी लागत काय, त्याला पाणी लागत नाही म्हणून राहतो. तो उडू शकतो म्हणून राहतो. तो झाडावर राहतो, हे झाडावर राहतो, उडू शकतो चुकीचं आहे. त्याला पाणी लागत नाही हे चुकीचं आहे. तर मोर करेक्ट काय आहे? झाडाचा जर तुम्ही आकार पाहिला, उंटाचा जर तुम्ही आकार पाहिला, तर त्यांचा जो कुबड असतो, कुबड निघण्यासाठी, तर त्या ठिकाणी त्यामुळे तो वाळवंटात राहतो. पुढील प्रमाणे प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता जलचर म्हणजे काय, पाण्यामध्ये राहणारा प्राणी? तर डॉल्फिन पाण्यामध्ये असतो. या ठिकाणी वाच किंवा वाघ असं पाहिजे होतं, वाघ आहे ते. ससा आणि माकड नाही, ससा नाही, वाघ नाही. डॉल्फिन एक माशाचा प्रकार आहे जो की पाण्यामध्ये राहतो, आणि पाण्यामध्ये राहणाऱ्या प्राण्याला आपण जलचर प्राणी असे म्हणतो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, मधमाशी काय तयार करते? खूप सोपा प्रश्न आहे. आपण बऱ्याच जणांनी मध खाल्लेला असणार आहे. तर मधमाशी मध तयार करते. मधमाशी काय तयार करते? मधमाशी ही मध तयार करते. दूध, लोणी आणि रेशीम हे चुकीचा ऑप्शन आहे. आता पुढील प्रश्न आहे, रेशीम किडा काय देतो? किती सोपा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं त्याचं उत्तर आहे, रेशीम किडा रेशीम देतो. तुम्ही जर पाहिला असेल तर असा एक किड्याचा प्रकार आहे, तो काय करतो, तो त्यांच्या जीवनामध्ये तुतीच्या पानावर बसून राहून त्या तुतीला खाऊन आणि त्यांचं बाहेर काय सोडतो, रेशीम सोडतो. अशा पद्धतीनं रेशीम किड्यापासून रेशीम तयार होतं, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. बेंडूक हा कोणता प्राणी आहे? म्हणजे तो कुठं राहतो? जमिनीवर राहतो, पाण्यात राहतो किंवा दोन्ही जागेवर राहतो. जमिनीवर असेल तर भूचर म्हणतात, पाण्यात असेल तर जलचर म्हणतात, आणि दोन्ही जागेवर राहत असेल तर त्याला उभयचर म्हणतात. म्हणून याचं करेक्ट उत्तर असणार आहे उभयचर. बेंडूक हा पाण्यामध्ये पण राहतो आणि जमिनी पण राहतो. मग कीटक, पक्षी आणि सहस्त्र प्राणी हे चुकीचं आहे. बस या ठिकाणी नेक्स्ट प्रश्न काय आहे, चिमणी काय खाते? प्रत्येकाला माहिती आहे चिमणी काय खाते. पाने खातात, चुकीचं आहे. पाणी खाणं म्हणताय, पिणं वेगळं आहे. मांस हे चुकीचं आहे. करेक्ट उत्तर असणार आहे धान्य. करेक्ट उत्तर काय असणार आहे? धान्य. त्यानंतर 18वा प्रश्न काय प्राण्याचे घर काय म्हणतात? आता जे प्राणी ज्या ठिकाणी राहतात त्या प्राण्याच्या घराला काय म्हणतात? तर घर, झाड, बीड, झाड किंवा घर नाही म्हणत. त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे निवासस्थान. आणखीन याच्यात स्पेसिफिक प्रश्न विचारले जाऊ शकतात.
बैलाच्या राहतात त्याला काय म्हणतात, किंवा पक्षी राहतात त्यांना काय म्हणतात, ज्या ठिकाणी राहतात त्याला घरटे म्हणतात, असे स्पेसिफिक शब्द सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. 19वा प्रश्न पाहूयात. प्राण्यासाठी पाणी का आवश्यक आहे? पहा, खेळण्यासाठी, जगण्यासाठी सिंपल आहे. आपल्या सर्वांना माहित आहे जगण्यासाठी पाणी लागणार आहे. कशासाठी पाणी लागणार आहे? जगण्यासाठी पाणी लागणार आहे. उडण्यासाठी पहा, जर प्राण्याला पाणीच नसेल तर तो जगू शकेल का? काही दिवस जगेल, पण नंतर त्याला पाणी लागणारच आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, या ठिकाणी प्राण्याचे संरक्षण का करावे? या प्रश्नाचं उत्तर मी आपणास सांगणार नाही. आपण सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपण सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर नक्की द्याल, अशी मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा करतो. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना लक्षात येईल की कशा प्रकारे नवोदयला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.